31,60,000चा गुटखा व वाहनासह जप्त, एक आरोपी अटक, सतीश लाला जयस्वाल फरार। आज दिनांक 1 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील चंदनजिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अन्न सुरक्षा विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 31,60,000 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व वाहन जप्त केले। या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून सतीश लाला जयस्वाल हा आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे। फरार आरोपीचा शोध सुरू असून त्यालाही लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दिली। छत्रपती संभाजीनगर रोडवर कारवाई। 31 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 10 वाजताच्या सुमारास जालना ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील ITI कॉलेजच्या गेटसमोर करण्यात आली आहे। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई राबवण्यात आली। हे आरोपी आढळले। या प्रकरणात शकील अमीन पठाण राहणार चंदनजिरा जालना, सतीश लाला जयस्वाल राहणार जालना यांचा सहभाग समोर आला आहे। काल काही रात्री गुटख्याची कारवाई चंदनजिरा पोलीस स्टेशन अंतर्गत बरोबर आहे। काल दिनांक 31/3/2026 रोजी माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक जान्हवी शेखर मॅडम यांना माहिती मिळाली होती की एक आयशर हा गुटख्याने भरून ह्या रस्त्याने चाललेला आहे, संभाजीनगर दिशेने चाललेला आहे अशी माहिती मिळाली म्हणून त्यांचं पथक आणि आमच्या पोलीस स्टेशनचे पथक असं म्हणून आम्ही ते चंदनजिरा गावासमोर तो आयशर पकडून त्याची त्याच ठिकाणी पंचांना बोलून पंचांसमोर ती झडती केली, म्हणजे पाहणी केली असता त्याच्यामध्ये गुटखा मिळून आला आणि त्याला पोलीस स्टेशनला आणून पूर्ण गुटखा पंचांसमोर खाली उतरून चेक केला। त्याच्यामध्ये एक 16,20,000चा राजनिवास, तसेच 5,40,000 रुपयाचा जाफरानी जर्दा आणि 10 लाख रुपयाचा आयशर असा एकूण 31,60,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि गुन्हा दाखल करण्यात आरोपीविरुद्ध एक आरोपी जो चालक आहे शकील पठाण त्याला अटक करण्यात आलेली आहे। मुख्य आरोपी आहे सतीश जयस्वाल, तो अजून अटक करण्याबाकी तो फरार आहे। त्याला रात्री विविध पथकाने शोध घेतला परंतु मिळून आलं नाही। तांत्रिक तपास वगैरे करून ते कारवाई करत होते। सर, आयशर आणि गुटखा एकूण मिळून एकूण किती रक्कम आहे? 31,60,000। 31,60,000